हे आपलं जुनं घर आहे, तुम्ही पाहू शकता. पण आता तुम्ही म्हणसान की बा पत्या भाऊ पागल तर नाही झाला, नव्या घराले जुनं घर म्हणून राहिला. पण तसं काही नाही. ज्यानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करेल आहे त्याला माहीत आहे की बा आपल्या नवीन घराचं, नवीन स्टुडिओचं बांधकाम चालू आहे. हे पाहू शकता, दारी इकडे असाऱ्या कापणं चालू आहेत. हे आपले मिस्त्री मिस्त्री इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहतात. आणि हे आपलं इकडे जुनं घर होतं, हे इकडे आता नवीन चालू आहे. हे आपले वरबी मिस्त्री आहेत, असाऱ्या बांधून राहिले. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. वर जाऊन दाखवतो तुम्हाला आता आपला स्लॅब केवढा होणार आहे. इकडे आपला संडास बाथरूम होतं, त्यावर ह्या 2 टाक्या ठेवल्या होत्या. त्या टाक्या काढून टाकल्या, कारण की आपल्याला हा स्लॅब त्यावर बी वाढवायचा आहे. म्हणजे इकडे आपला आता वरचा प्लॅन जरा वेगळा आहे, तो इंजिनियर सांगेन कसं काय करायचं ते. हां कुठे? बरं बरं, 100 कॅश कशाला पाहिजे तुले? तुझ्या बुड्यानं सांगलं मला त्या सुपळाले पैसे नको देऊ म्हणे. यावर आता असाऱ्या अथरून ठेवणं आहे, फिटिंग करायसाठी सामान आणणं आहे, त्यासाठी नांदुरा बी जाणं आहे, गिट्टी बी आणणं आहे, रेती आणणं आहे. सगळं मलाच करणं पडते बा, कामं जास्त आले, मी एकटा पडलो. हा इकडे 1000 स्क्वेअर फूटचा आपला जुना स्लॅब आहे, त्यावर टाईल बसवायला आहे, म्हणून याच्यावर काही बांधकाम आपल्याला करणं नाही. आणि इकडून आपले टीनं होते जुन्या घरावर, ते घर आपण फक्त 20 दिवसामध्ये मोडून टाकलं. 20 दिवसाच्या अगोदर आधी टीनं होते खाली. 20 दिवसात ते घर पाडून नवीन कॉलम खांदून आणि नवीन बांधकाम 20 दिवसात इकडे स्लॅब लेवल आणला. हे इकडे आता असाऱ्या बांधून ठेवतात, तर लोक मी रेती, गिट्टी, सिमेंट, असारी सगळे याची लाईन लावतो. आणि जरा आवाज खराब येऊ राहिला, कारण की माझी तब्येत खराब आहे. हे पाहू शकता तुम्ही इकडे हाताले दिशेनं सलाईनला गेला आहे, काल चक्कर येऊन पडलं होतं बा. अरे का पाणी आणून द्यावं लागते काय? आता आपण चाललो आरोचं पाणी आणायला मिस्त्रीसाठी, कारण की मी तर जाईन आता गिट्टी आणण्यासाठी. हिची इकडे पाण्याचे वांदे नाही झाले पाहिजे म्हणून. हे आपलं गाव आहे, मंदिर आहे इकडे गावातला. हा भेटला आपल्याला रस्त्यातच सुपळा. चल बस गाडीवर. अरे तर बस ना, आपल्याला हे कॅन नेणं आहे ना घरी, मिस्त्रीला पाणी तर आणून द्यावं लागेल की नाही. आम्ही आलो आरोच्या प्लांटवर. 5 रुपयात आम्हाला 20 लिटरचे कॅन भरून भेटते. इकडे आमची ग्रामपंचायत पाडून ठेवलं आहे. कधी झाला भाऊ घोर, आमचा 5 रुपया जाऊन नाही राहिला. का रे नकली आणला का रे? उलटा टाकून बाबर इकडून तिकडून जायला पाहिजेत ना. ओम भट स्वाहा. असं जाईन तो, थांबा आता. हे जय झाकण. गेला गेला पण पाणी नाही आला. गजानन महाराज की जय. अरे अटकला तो. आला वापिस आला रे वा. आता गेला माणूस की टाकणं गेला गेला. प्रेमानं घ्यायला लागते सुपळा ते. हे आमची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे, कारण की आमच्या ग्रामपंचायतचं काम आमची ग्रामपंचायत खूप काही करायली. इकडे गजानन महाराजचं मंदिर आहे. तर असं आहे आमचं छोटंसं गाव. आमची कॅन भरली, आता आम्ही चाललो घरी. एवढी कॅन देऊन देतो मिस्त्रीले. आता मी गाडी चालवतो, तोपर्यंत आपले सुपळा भाऊ कॅमेरा हँडल करतील. बस ग्रामपंचायतपासून आपलं घर काहीच दूर नाही. हे गाडी लावून दिली आपली पार्किंगमध्ये, कारण की आम्हाला ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे. का पहिली आपली समजा ते तेवढी गिट्टी आहे ना, मग आपल्याला गिट्टी लागेल नाही. सुपळाचं म्हणणं आहे की हे चाबी घे ट्रॅक्टरची आणि तू पुढे निघता होय. मी आलोच तर लोक चौका मारून. सुपळाले पैसे दिले भाऊ, आता सुपळा काय करते काय सांगा त्याचं. बस 100च याले म्हणतात इमानदारी. शिका याच्याजवळून इमानदारी. फक्त 100 रुपये काढले गड्यानं. हे आमच्या गावचं बजरंगबलीचं मंदिर, त्याच्या बाजूलाच हा सरकारी दवाखाना आहे. आणि या शेरीमध्ये सुपळा चालला आता 100 रुपये घेऊन. काले चालला काय मग. त्याच्या घरच्यानं व्हिडिओ पाहिला की कांडच आहे त्याचं. आणि माझं ट्रॅक्टरची चाबी देऊन दिली. काय तर मग तू जाय म्हणे ट्रॅक्टर घेऊन पुढे. मी आलोच मागून. रुचिता ट्रेलर, वाडी खुर्द जळगाव जामोद. बरं आहे, लकी ट्रेलरची टाली नाही आज. एवढा टाइम रे बा. इमल गिमल टाकली की नाही तोंडात? काही टेन्शन नको घेऊ ना रे. यूट्यूबवर तुझ्या घरचे नाही पाहायचे. तुझ्या गावातले लोक पाठवतील व्हॉट्सॲपवर, तो विषय वेगळा.
टाकी पॅक करून द्या, नाही तर मागची उधारी देणार नाही. आपल्याकडे उधारीच नाही. टाका ना 100-150चं. हो कितीचं? 500. 10 सेकंदात आहे ना 500 रुपयाचा डिझेल टाकला. 10 सेकंदात परत टायपिंगच तर काय. काही सांगता राजा. रस्त्यानं जाताना हे 2 जण भेटले रे बाई, येले फोटो काढणार आहे माझ्यासाठी. माझ्यासोबत फोटो काढून काढणार आहे ते सांगा बाई. हो काही सांगता बा, मी नाही रे, तो मा भाऊ आहे. नाही हो तुम्ही जाय. अरे मी नाही, तो मा भाऊ आहे खरंच. अरे तुम्ही जाय. ID सांगतोय. यश होणारे 96 के. यश होणाळे 96 के. याला जाऊन फॉलो करा. हे पा गळ्याचा व्हिडिओ चालू आहे आणि 3 कॅमेऱ्याचा मोबाईल आहे गळ्याचा. फोटो वगैरे काढायचे आहे. काढा घ्या हो पाटील. फोटो घ्या. पाटील विमल मग खा, पहिले तुम्ही आमचा कॅमेरा पकडा यार. चला मग आपल्या ग्रुपवर टाकतो. ये बात. अरे मेला, हे काय सोडलं रे बा. बाकी आवाज येते की नाही काय माहीत, पण आम्ही आला का पिंपरीच्या झाडांवर इकडे डायरेक्ट टाकी घेतली बंद. हे एवढ्या याच्यात आवाज येते की नाही काय माहीत. 3, 4, 5, 6, 7, 8. आता आम्ही JCB जवळ आलो हे सवान करायसाठी, म्हणजे आपली गिट्टी बरोबर सवान बसली. इकडे आपली गिट्टी सवान करणं चालू आहे. काऊन तर बा कमी नाही भरली पाहिजे. अरे वजन नका देऊ हो, फोडसान आमचं टायर करसान वांदे. खदानवर आपल्या जीवाभावाचे माणसं भेटले. नमस्कार भाऊ. नमस्कार. चालूच आहे ना. या माणसानं आमच्याकडून गिट्टीचे पैसे घ्यायला पाहिजे होते काय? नाही, पैसे घेतले पाहिजे. पाटील एवढ्या गिट्टीचं काम नाही ना आपल्याला. एक टाली आपण अगोदर पण येऊन टाकेला आहे ना. हां आता जमलं बा. आता आहे फुल पैसा वसूल कार्यक्रम. चला बसा पाटील. चला मग येतो. झालं आता आपलं गिट्टीचं काम. आता डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब येईन, तास काम पडेल. Welcome to Atlantic. Bluetooth now. नसताना अंगून आलो बा. आता घरी जाऊन आंघोळच करणार. आता आलो आम्ही गावात. गावातून तर असं चालवणं पडते भाऊ ट्रॅक्टर. कोणाच्या घराले नाही लागलं पाहिजे, कोणाच्या पुढीच नाही लागलं पाहिजे. तर त्यात लोकांच्या गाड्या आजूबाजूनं उभ्या करायला असतात. कोणाला धक्का नाही लागला पाहिजे. मी इकडून गिट्टी घेऊन आलो आणि इकडून आपला रेतीचं टिप्पर आला. टिप्पर बी आपलंच आहे म्हणा. मला रिवर्स घ्यायला लागेल. हो उद्या स्लॅब आहे ना, तयारी पुरी जोरात चालू आहे. दीड बराचची आहे. हे कितीचं आहे टिप्पर? कितीचं आहे? तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. आपल्या स्लॅबसाठी आपण आणली रेती. त्याचा या आत्याले त्रास उरायला, जसा शेजारीच आहे. हे काही दुसरे कोणी नाही आहे. पण या आत्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला घरात जायला रस्ता नाही आहे. तुम्ही ना रेती टाकली म्हणून आमच्या घरात जायचा रस्ता बुजला. आता हे तुम्ही पाहू शकता, याच्या घरात जायला खरंच रस्ताच नाही राहिला. सरकारे जरा बाजूले सरकारे. हे तुम्ही पाहू शकता की याच्या घरात जायला जरासा बी रस्ता नाही राहिला, म्हणून ते आता भांडणं करू राहिले. रेतीन गिट्टी दोन्ही एकाच टाईमला आल्याच्यानं जरासा प्रॉब्लेम झाला. हे इकडे आपले समर्थक लोक बी आहेत, पण यायला काही प्रॉब्लेम नाही बाई. याच्या दारी एवढी मोठी गिट्टी टाकली पण त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दाखव मम्मी, राहू दे, दाखव दे, मी ओढतो ते. याच्या घरात रस्ता नव्हता राहिला भाऊ घरात जायला, म्हणून आता हे बाजूले करणं चालू आहे. मला लावतो फोन, कारण की हे बा कालच्या ते जमत नाही मला. कालच्या ते पाटला चलावा
परवा दिवशी लागलं म्हणजे कालचंही रिपोर्टलं की नाही टाली खाली बंद माझं काढून टाकणं आम्हाला. पाहिजो रे गण्या, करशीन चालू फोक्षीन एखाद्याच्या घराले अजून भांडणं आणशीन. चला मग सुपडा भाऊ. हो सुपडा भाऊ सरला ना भाषण चाला ना. असं आहे बा, 2 घंट्याचं कीर्तन करून आता आलो आम्ही घरी. आता रेती आली, गिट्टी आली, 75% झाला आपला स्लॅब बांधणं. आता याच्यात इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आणणं पडेल, तेही मलाच आणणं पडेल. चला मग आता नांदुरा. चले भाषा चालतं काय? नांदुरा चालतं? तुला काही आणा लागते काय? काय आणू नांदुरा येऊन? चॉकलेट आणा. कोणतं चॉकलेट? कॅडबरी. बरं ठीक आहे. एक काम झालं की एक अजून सकाळपासून जेवण नाही करेल, राहिलं जेवण. आता पहिले इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आणणं आहे. आता ते एकटा तर काही मी आणू नाही शकत, म्हणून मग मी चाललो आता भाषाच्या घरी. भाषा पाहतो रिकामा असेल तर त्याला सोबत घेतो, पाईप धरायला कामात येईल. भाषाच्या घराचं काम पेंडिंगले पडेल आहे. काऊन पेंटिंग पडेल आहे? पेंडिंगले पडेल आहे ना. हे म्हटलं का तो भाषा लग्न राहिलं रे भालं. असं काही नको. तर मग आवाज किती खराब झाला रे का. महागाचं म्हणणं माझा पाटील बोलायला नाही पाहिजे, डायरेक्ट मारामारी, मग समजते कसं आहे. देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाके, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. पाहिजो घालशीन करशीन कांड. इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान घ्यायला आम्ही आता नांदुऱ्यात आलो. आता सटकन दुकानावर जाणार आणि फटकन सामान घेणार, वापिस जाऊन ते स्लॅबमध्ये खोसून बी देणार. हे एसटी चालली शाळेतल्या पोरांची. आम्ही आलो सरळ नांदुऱ्यात. इकडे मलकापूर रोडनं सेंट्रल बँकेच्या बाजूला आपल्या मित्राचं दुकान आहे, कृपांकित इलेक्ट्रिकल्स. उठून आपण इलेक्ट्रिकचं सामान घ्यायला होतं जरासं, जास्त नाही, फक्त स्लॅबमध्ये टाक्यापुरतं. हे आपले मित्र बसेला आहे योगेश पाटील. हां जय श्रीराम. जय श्रीराम. दाखवा आमचं सामान कुठे लपून ठेवलं. लपून नाही ठेवलं वा ठेवून दिलं. द्या. राम राम. अडी सगळ्याच प्रकारचे सामान भेटतात, जसं की नळ झुंबरपासून एकदम हे असे उलटे कंदिलं. उलटे कंदिलच म्हणतात ना याले, काय म्हणतात? हे पाईप बेंड टी. हे वा, कोण्या गावचे तुम्ही? गोळेगावचेच आहे का? पांडे गव्हाळे. हे वा आमचे व्हिडिओ पाहत असतात. धन्यवाद काकाश्री. आम्ही पाहत असतो. नाही तुम्ही नाही पाहत, हे स्किप करता आमचे व्हिडिओ. नाही हो, लाईक करतो. घ्या चला. पा मित्र आली किती काळजी आहे. सकाळपासून म्हणते बा तुम्ही कामात आहे, पाणी पिऊन जा. बस हो 2 घोट बस होते. भाषा दादाला देतो. रेतीची लाईन लावली, रेती आणली, गिट्टीची लाईन लावली, गिट्टी. आणि बस घरी नाही येत तर मिस्त्री म्हणत की का हो इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान नाही आणलं. घरी येताबरोबर जेवण बी नाही केलं, डायरेक्ट इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान घ्यायला आलो. हे असं लागत असेल तर संपर्क साधा प्रत्येक जवरे वाटी. काय ते किचन आहे ते मा गाडीचं. कानातला झुमका आहे तो. याला आमचं सामान घ्यायचं. भाऊ म्हणते आता मला तहसीलमध्ये काही काम आहे. काय काम आहे आता याचं याले माहीत. काय काम आहे रे भाऊ तुझ्या तहसीलमध्ये? हे आमचं नांदुऱ्याचं तहसील आहे, एकदम म्हणजे मोठ्या परिसरात याचं बांधकाम व्हायला आहे. फुकट फाकटच्या स्कीमेचा फायदा घेणं असला की आम्ही अडी येतो, आणि फुकटचं तर आम्ही कुठेच सोडत नाही. कसा पैते. तहसीलमध्ये भाषाचं काहीतरी काम होतं, तेवढं काम आटपलं. आता मम्मीचा फोन आला की संभार घेऊन ये. बोला. काहीच नाही बा, आलतो तहसीलमध्ये. का रे काय करशील तू या फुकाच्या धान्याचं? काय करशील तू सरकारले लुटून? तुला असं वाटत नाही काय की आपल्याला फुकटच्या धान्याची काहीच गरज नाही आहे? मला खूप गरज आहे फुकटच्या धान्याची. मम्मीचा फोन आलता भाऊ, संभार न्यावं लागते घरी. उद्या स्लॅब आहे तर ते त्याला घुगऱ्या करून द्यावं लागतील ना मिस्त्रीले. तो संभार चांगला अडी भेटते का या रोडनं संभार? नाही गावात जावं लागेल अजून. इकडे आलू चिप तैनं चालू आहे. आलू चिप नाही, केळं चिप तैनं चालू आहे गरमागरम. पहिले पाणीपुरी खातो, मग पाहिला जाईन बाकीची. पापडी खाऊन या माणसाचं मन काही भरलं नाही, आता डबल पापड्या मागल्या हो. त्यातली एक मले बी लागेल ना रे वा. हो अरे भाजीपाल्याचं मागे गेलं ना तू. एवढी संभार नाही वाटते भाऊ. संभार पाहिजे होता आम्हाला. कुठे आहे? तुम्ही म्हणसान संभार म्हणजे काय, तर संभार आम्ही याले म्हणतो. बाकीचे लोक याले काय कोथिंबीर म्हणता वाटते, पण आमच्या भागात याले संभारच म्हटलं ते. काय रे बा? हो हो नाही बस QR हो बा.
नांदुरा शहर में आमच्या मित्राचं दुकान कृपांकित इलेक्ट्रिकल्स. अरे बाप, चष्मा मोडला. जिगावचे पैसे जास्त झाले ना. गिरायकेले या ठिकाणी कॉफी बी भेटते. किती रुपयाची कॉफी आहे? 10 रुपये. 40 रुपयाची आहे ना. काहून खोटं बोलता? हाव. सकाळपासून सांगेल होतं ॲटोवाला म्हणे बा मा काही जमत नाही. मग आता हे असे टोले घ्यायला लागतात. पाईप घेऊन आलो गावात. हे सगळं इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आलं आपलं. इकडेचा स्लॅब बी बांधणं झाला. काय सांगलं होतं तू ना? चॉकलेट कधी सांगलं बे? खोटा बोलता काय? हवा काही नाही. तू ना चॉकलेटच नव्हतं सांगलं मला. नाही तर आणलं असतं मी ना. जाऊ दे आता, पुढच्या बारीनं सांगजो यादीनं. नाही जाय गावातल्या दुकानातून आण. नाही गावातल्या दुकानातून आणजो ना. तू खोटं बोलतो आणलाच. नाही आणलं नाही मी ना. हाव नाही आणलं नाही. हाव झाला आपला स्लॅब बी बांधणं झाला. आता इलेक्ट्रिक फिटिंग बी होऊन राहिली. उद्या स्लॅब पट टाकणं आहे. 20 दिवसात काम ओके. स्लॅब बी बांधणं झाला. इलेक्ट्रिक फिटिंग बी झाली. आता उद्या याच्यावर स्लॅब टाकणं आहे. हां, आपला स्लॅब उद्याच घेऊ म्हटलं टाकून. तर हे झाली आपल्या स्लॅबची फिटिंग. पुरा दिवसच गेला हो. अजून जेवण बाकी आहे. आता खाली जाऊन जेवण घेऊन करतो. तर लोक तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ते बेल आयकॉनला प्रेस करून टाका. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.